नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत. राज्यातील प्रत्येक शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहतोय तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनाची पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट रोज भेटत राहील. अलीकडे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. त्यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार? हा हप्ता येणार आहे की अजून काही विलंब होणार? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या शब्दात माहिती आज आपण इथे घेणार आहोत. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याआधी सध्याची परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता लागू असताना कोणत्याही मोठ्या आर्थिक योजनेचा निधी थेट वितरित करता येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकार सध्या थोडं थांबलेलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच सरकारकडून पुढचे निर्णय घेतले जातील. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रशासनाला मोकळा श्वास मिळेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय वेगाने घेतले जातील. यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा प्राधान्याने येतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आचारसंहिता आहे, इलेक्शन आहेत, तरीसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे पैसे वाटप करण्यासाठी सरकारचा नवा GR आलेला आहे. त्याचप्रकारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाची जसे पैसे आले तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनांचे सुद्धा आचारसंहिता असो किंवा इलेक्शन असो, तुमचे पैसे हे कधीही येऊ शकता. राज्य सरकारने याआधीच एक मोठं विशेष पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी असलेला निधी देखील समाविष्ट आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी लागणारा निधी याच पॅकेजमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे. म्हणजेच निधीची कोणतीही अडचण नाही, फक्त प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता बाकी आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीच्या आधारेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळाला आहे तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात. ही प्रक्रिया आधीपासून निश्चित आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारकडून महत्त्वाचा शासन आदेश काढला जाणार आहे. या आदेशानंतर लगेचच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगायचं झालं तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांमध्ये आणखी एक चर्चा सुरू आहे. सध्याच्या रकमेपेक्षा हप्ता वाढणार का? याबाबत सरकारकडून याआधी सकारात्मक संकेत देण्यात आले होते. भविष्यात वार्षिक मदत वाढवण्याचा विचार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सध्या तरी याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. म्हणून आत्ता तरी हप्ता वाढीबाबत निश्चित काही सांगता येत नाही. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत घोषणांवर आणि शासन आदेशांवरच विश्वास ठेवा. हप्ता येण्यास थोडा उशीर होत असला तरी तो नक्की येणार आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणार नाही. लवकरच नमो शेतकरी योजनेबाबत अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. यासाठी तुम्ही तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का, KYC पूर्ण आहे का, हे सगळे एकदा तपासून घ्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण पीक विमा योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन येणार आहोत. तो अपडेट प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयोगाचा असणार आहे, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही चुकवू नका. आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इथेच थांबतो. तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर ती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.